नमस्कार. सुधा मूर्ती लिखित 3000 टाके या कथेचा आज आपण दुसरा भाग ऐकणार आहोत. या कथेच्या पहिल्या भागाच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या खेपेला माझ्याबरोबर माझ्या वृद्ध वडिलांना पाहून त्या बायका म्हणाल्या, नमस्ते. त्यावर माझे वडील म्हणाले, ही माझी मुलगी आहे. ती शिक्षिका आहे. ती इथे सुट्टीवर आली आहे. तुम्हा सर्वांचं आयुष्य किती कठीण आहे ते मीच तिला सांगितलं. तुम्ही केवळ तुमच्या मुलांकडे पाहून एक दिवस ढकलत आहात आणि स्वतःच्या प्रकृतीची किती आबाळ झाली तरी चालेल, पण आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन मोठं करायचं हेच तुमचं ध्येय आहे, हो ना? त्यावर सर्वजणी एकसुरात म्हणाल्या, हो हो, अगदी खरं आहे. हे पहा, माझी मुलगी शिक्षिका आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत ती तुम्हा सर्वांना उत्तम मार्गदर्शन करेल. त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्यात मदत करेल. तुमच्या मुलांना शिक्षणासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्त्या मिळू शकतील याची ती तुम्हाला माहिती देईल. या बाबतीत तुम्हाला काहीच माहिती नसेल. त्यामुळे तुमच्यावर असलेला आर्थिक भार जरासा हलका होईल. तुम्हाला हे सगळं पटत असेल तर सांगा. नाहीतर ज्यांना मदतीची खरोखर गरज आहे अशा लोकांकडे ती जाईल. तुम्ही कोणत्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. यावर विचार करा. आम्ही 10 मिनिटांनंतर तुम्हाला परत येऊन भेटतो. एवढं बोलून माझा हात धरून त्यांनी मला तिथून बाजूला नेलं. अहो, तुम्ही हे सगळं काय सांगितलं त्यांना? त्यापेक्षा सर्वांत आधी त्यांना एड्सबद्दल माहिती देणं गरजेचं होतं. तू काय वेडी आहेस का? ते सगळं आपण त्यांना नंतर कधीतरी सांगूच. तू सुरुवातच काहीतरी नकारात्मक बोलून केलीस तर ते कुणाला आवडेल? तू कधीही कुणाचं भलं करायला जाशील तेव्हा प्रथम भेटीत त्या व्यक्तीशी सकारात्मकच बोललं पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलंय त्याप्रमाणे आधी तू त्या स्त्रियांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम कर. आपण एड्सबद्दल नंतर त्यांच्याशी बोलूच. आणि काका, अहो, मी शिक्षिका आहे असं तुम्ही त्यांना का सांगितलंत? मी समाजसेविका आहे असं का नाही सांगितलंत? अगं, त्यांच्या दृष्टीनं शिक्षकांचं स्थान कितीतरी वरचं आहे. त्यांना शिक्षिका पेशाबद्दल आदर आहे. आणि तू प्राध्यापिका आहेसच ना? त्यावर मी जराशा नाराजीनंच होकार दिला. अजूनही त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते काही मला समजत नव्हतं. पण आम्ही 10 मिनिटांनी परत गेलो तेव्हा त्या स्त्रिया आमचं बोलणं ऐकायला उत्सुक दिसत होत्या. त्या सगळ्या मला अक्का म्हणत होत्या. कन्नडमध्ये अक्का म्हणजे मोठी बहीण. मग मी त्या स्त्रियांबरोबर काम सुरू केलं. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्त्या मिळवून देण्याच्या दृष्टीनं काम सुरू केलं. केवळ 1 वर्षाच्या आतच काही मुलांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास सुरुवात केली. एकदा पुरेशी ओळख झाल्यावर मी त्यांच्यापाशी एड्सचा विषय काढला. त्यांनी माझं बोलणं नीट ऐकून घेतलं. त्या स्त्रियांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायला मला जवळपास 3 वर्ष लागली. हळूहळू ही अक्का त्यांची आवडती झाली. त्यांनी माझ्यापाशी मन मोकळं करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हृदयद्रावक कहाण्या आणि त्यांनी आयुष्यात जे काही सोसलं होतं त्याचे किस्से ऐकून माझ्या हृदयाला पीळ पडत असे. कोवळ्या मुलींना त्यांचे पती, भाऊ, वडील, काका किंवा इतर नातेवाईक पैशांसाठी विकत असत. काही जणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण होऊन या वेश्या व्यवसायात शिरल्या होत्या. काहींना इतरांनी उत्तम नोकरी देण्याचं वचन देऊन भुरळ पाडून इथे आणलं होतं आणि एक दिवस देहविक्रयाला लावलं होतं.
त्यांच्या कथा ऐकताना कधीतरी मला अश्रू अनावर होत. मग त्याच माझा हात हातात घेऊन माझी समजूत काढत. प्रत्येकाची कहाणी वेगळी असली तरी तिचा शेवट एकच असे. त्यांच्यातील प्रत्येकीची समाजाकडून पिळवणूक होत होती. प्रत्येकीला मनातून आपण करत असलेल्या व्यवसायाबद्दल अपमान, लाज व घृणा वाटत होती. या स्त्रियांना केवळ आर्थिक मदत करून काहीच होणार नाही, तर त्यांचा आत्मसन्मान आणि मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे हे मला कळून चुकलं. त्यासाठी मला एक उत्तम उपाय सुचला. या सर्व जणींनी एकत्र येऊन एक ठाम उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी मी संघटना निर्माण करावी असं मी त्यांना सुचवलं. कर्नाटक सरकारच्या अनेक उत्तम योजना होत्या. तळागाळातील लोकांनी स्वतःची घरं बांधावीत यासाठी त्यांच्या लग्नाला व शिक्षणाला मदत मिळावी म्हणून कितीतरी अनुदान होती. पण त्यासाठी या देवदासींनी एकत्र येऊन एक संस्था उभी करणं फार गरजेचं होतं. त्यातूनच त्या परस्परांना मदत करू शकणार होत्या. असं केल्यानं काही काळानंतर त्या धीट झाल्या असत्या. त्यांना संघटना शक्तीचं महत्त्व कळून चुकलं असतं. अशा रीतीने त्या देवदासींची एक संघटना स्थापन करण्यात आली. परमेश्वराला काही सगळीकडे उपस्थित राहणं शक्य नसतं, म्हणूनच तो काही व्यक्तींच्या रूपानं मदतीला धावून येतो. या गोष्टीवर माझा स्वतःचा ठाम विश्वास आहे. एक दिवस अचानक दिल्लीहून अभय कुमार नावाचा एक उमदा तरुण आम्हाला भेटायला आला आणि स्वतःहून आमच्या कार्यात सहभागी झाला. त्याला माझ्याबरोबर काम करायचं होतं. त्याला समाजकार्याची खरोखर किती आवड आहे हे तपासून पाहण्यासाठी मी एक अत्यंत अवघड काम त्यांच्यावर सोपवलं. मी त्याला म्हणाले, अभय, तू जर या देवदासींबरोबर 8 महिने व्यवस्थित काम करून दाखवलंस तर मी आमच्या उपक्रमात तुला पूर्ण वेळ सहभागी करून घेईन. त्यानं मला तसं वचन दिलं. त्यानंतरचे 8 महिने त्याची आणि माझी एकदाही भेट झाली नाही. त्यानंतर एक दिवस तो हसतमुखानं माझ्या ऑफिसात शिरला. तो जरासा कृश झाला होता, पण त्याचा चेहरा फार प्रसन्न दिसत होता. मी म्हणाले, अभय, समाजकार्य करणं किती कठीण असतं हे तुला एव्हाना कळून चुकलंच असेल. त्यासाठी फार मोठं मनोबल आणि प्रचंड चिकाटी हवी. तू हे जे काम केलंस त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात चांगला बदल घडून आला. आता तू समाधानानं दिल्लीला परत जाऊ शकतोस. तू फार चांगला मुलगा आहेस. या अनुभवाचा तुला पुढील आयुष्यात नक्कीच खूप उपयोग होईल. त्यावर तो हसून अस्खलितपणे कन्नडमध्ये म्हणाला, मला दिल्लीला परत जायचंय. असं तुम्हाला कुणी सांगितलं? मी आता कर्नाटकात राहून हा प्रकल्प पूर्ण करायचं ठरवलं आहे. अभय, हे काम फार महत्त्वाचं आणि गंभीर स्वरूपाचं आहे. तू तरुण आहेस. या प्रकारचं काम करताना तरुण असण्यानं तोटाच होऊ शकतो आणि मी त्यानंतर आणखी काही बोलूच शकले नाही. त्याची काही काळजी करू नका मॅडम. तुम्ही मला अतिशय उत्कृष्ट काम दिलेलं आहे. याहून चांगलं काम मला मिळूच शकलं नसतं. मला तर वाटलं होतं की तुम्ही मला ऑफिसात टेबलापाशी बसून करायचं काम द्याल की काय. तुम्ही मला ही अशी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी द्याल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि तीसुद्धा देवदासींबरोबर काम करण्याची संधी. गेल्या वर्षभरात मला त्यांची दुःख, त्यांची दारुण परिस्थिती अगदी जवळून पाहायला मिळाली. ते सर्व पाहिल्यावर त्यांच्यासाठी काम करायचं सोडून मी दुसरीकडे कुठे कसा जाऊ? एखाद्या तरुणाच्या मनात एवढी करुणा आणि दयाबुद्धी आहे हे पाहून मी आश्चर्यानं थक्क झाले. त्याच्या कामाबद्दल मी त्याला शिष्यवृत्ती देऊ केली, म्हणजे त्याचा खर्च भागला असता. त्यावर तो म्हणाला,
मला एवढ्या मोठ्या रकमेची काहीच गरज नाही. माझ्याकडे स्कूटर आहे. मी थोडे कपडे बरोबर घेऊन आलो आहे. 2 वेळचं जेवण, डोक्यावर छप्पर आणि स्कूटरमध्ये पेट्रोल, एवढ्याच माझ्या गरजा आहेत. मी त्याच्याकडे आदरानं निरखून पाहिलं. या तरुणाला त्याच्या जीवनाचं ध्येय गवसलं आहे हे माझ्या लक्षात आलं. तो माझा निरोप घेऊन दमदार पावलं टाकत माझ्या ऑफिसातून निघून गेला. या संपूर्ण प्रकल्पाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी अर्थातच अभयनं उचलली. मीही त्याला संपूर्णपणे पाठिंबा दिला. त्यानंतर वेळोवेळी मी त्याच्याशी या उपक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्याचा प्रघात ठेवला. एक दिवस मी तिथे जाऊन त्या देवदासींची प्रत्यक्ष गाठ घेतली. त्यांच्या मुलाबाळांची चौकशी केली. आमच्या पुढची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्या म्हणाल्या. बऱ्याच वेळा त्यांच्या शाळेची फी भरणं आम्हाला परवडत नाही. मग फीचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला पुन्हा जुन्याच वाटेनं जावं लागतं. झटपट पैसा मिळवायचा तेवढा एकच मार्ग आम्हाला माहीत आहे. हे पहा, तुमची मुलं कोणत्याही इयत्तेत शिकत असली तरी त्यांच्या फीचा खर्च आम्ही भागवू. पण त्यानंतर मात्र तुम्ही देवदासीचं काम पूर्णपणे सोडून द्यायचं. अगदी कोणतीही सबब सांगायची नाही, मी ठामपणे म्हणाले. त्या स्त्रियांनी माझी अट मान्य केली. त्यांचा अभयवर आणि माझ्यावर गाढ विश्वास होता. आम्ही दिलेलं वचन नक्की पाळू हे त्यांना माहीत होतं. आमच्या प्रकल्पामध्ये अशा शिक्षण घेत असलेल्या शेकडो मुलांची नावं नोंदण्यात आली. त्यांतील काही मुलांनी व्यवसाय प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू केला, तर काही मुलं प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिकणारी होती. आम्ही एड्स या दुर्धर रोगाविषयी माहिती देणारी व जागरण करणारी शिबिरं भरवली. रस्त्यावर छोटीशी नाटक सादर करून त्याद्वारा या स्त्रियांमध्ये जागृती केली. लहान मुलांमध्येही आरोग्याचा प्रसार करण्याचं काम सुरू केलं. कोणत्याही बालकाच्या केसात जट येणे म्हणजे ते बालक देवाला वाहण्यात यावं असा कौल नसून तो एक साधा त्वचारोग आहे आणि तो योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो हे आम्ही त्या लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगितलं. आम्ही जटा निर्मूलनाचेही उपक्रम राबविले. अनेक स्त्रियांनी रोगमुक्त होण्यासाठी त्याचा लाभ घेतला. काहींनी स्वतःच्या डोक्याचं मुंडनसुद्धा करून घेतलं. काही काळानंतर आम्ही त्यांना पतसंस्थांकडून कर्ज मिळवून दिलं. त्यासाठी आम्ही जामीन राहिलो. अनेकदा या स्त्रिया माझ्याकडे येऊन म्हणत, अक्का, आम्हाला कर्ज मिळवून द्या ना, आम्ही ते नक्की चुकतं करू. कारण हे कर्ज बुडवणं म्हणजे तुमची फसवणूक करण्यासारखं आहे आणि आम्ही तुम्हाला कधीच फसवणार नाही. हे तुम्हाला ठाऊक आहे ना, एक वेळ एखादा श्रीमंत माणूस मला फसवू शकेल, पण या देवदासी मला कधीच फसवू शकणार नाहीत, याची मला 100% खात्री होती. त्यांचा माझ्यावर गाढ विश्वास होता आणि माझाही त्यांच्यावर विश्वास होता. पण एकीकडे अभयसाठी आणि माझ्यासाठी हे काम दिवसेंदिवस अधिकाधिक धोकादायक होत चाललं होतं. आम्हाला रोज वेश्यांचे दलाल, गावातले गुंड आणि इतरांकडून फोनवर धमक्या यायच्या. तशीच धमक्यांनी भरलेली पत्र आणि फोनवरून संदेश पण यायचे. मला माझ्या स्वतःपेक्षा अभयची जास्त काळजी वाटायची. मी पोलिसांकडून संरक्षण मिळावं अशी मागणी केली, पण अभयने मात्र ते घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका. आपल्या देवदासीच माझं रक्षण करतील. असे आणखी काही आठवडे गेले. एक दिवस 3 देवदासींच्या चेहऱ्यावर दलालांनी ॲसिड फेकलं. त्या तिघींनी त्यांच्या व्यवसायाला कायमचा रामराम ठोकला होता. त्याबद्दल त्यांना ही शिक्षा होती. पण तरीही आम्ही कुणीच हार मानली नाही.
त्या देवदासीच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्यांनी गमावलेला आत्मविश्वास काही प्रमाणात परत मिळविण्यात त्याची थोडीफार मदत झाली. आता त्यांना कुणीच घाबरवू शकत नव्हतं, धमकवू शकत नव्हतं. या दुर्धर व्यवसायाला कायमची तिलांजली देण्याच्या सांघिक उद्दिष्टातून या महिला एकत्र आल्या होत्या. त्यांची संघटना शक्ती हीच आमची प्रेरणा होती. त्या देवदासींना सरकारकडून थोडंफार अनुदान मिळत होतं. त्याचबरोबर त्यांनी शेळ्या व पशुपालनाचा जोडधंदाही सुरू केला होता. काही काळाने आम्ही त्या देवदासींच्या शिक्षणासाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. हे काम अजिबात सोपं नव्हतं. त्यासाठी जी काही माणसं काम करत होती त्यांना अक्षरशः रात्रंदिवस झटावं लागत होतं. अशी 12 वर्षं गेली. एक दिवस काही स्त्रिया एका मुद्द्यावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी मला भेटायला आल्या. अक्का, आम्हाला एक पतसंस्था काढायची आहे, पण हे काम आम्ही एकट्या काही पार पाडू शकणार नाही. पण तुम्हाला पतसंस्था का बरं काढायची आहे? पतसंस्थेत काय चालतं असं तुम्हाला वाटतं? मी विचारलं. अक्का, पतसंस्था सुरू करायला खूप पैसे लागतात. इतकंच काय, पण तिथे खातं उघडायला सुद्धा खूप पैसे लागतात याची आम्हाला कल्पना आहे. शिवाय महागडे कपडे घालावे लागतात. तिथले अधिकारी सूट, टाय वगैरे घालतात. हे आम्ही पाहिलंय. त्यांची ऑफिसंसुद्धा रुबाबदार असतात. पण अक्का, हे सगळं काही आम्हाला परवडणार नाही. त्या स्त्रियांनी पतसंस्था सुरू करण्याचा मुद्दा मांडल्यावर मी आणि अभय त्यांच्याबरोबर बसलो. त्यांना बँकिंगच्या व्यवहाराची पूर्ण माहिती दिली. आम्ही काही तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्त्रियांनी त्यांची स्वतःची पतसंस्था सुरू केली. त्यासाठी लागणाऱ्या काही कायदेविषयक आणि कामकाजाविषयक सुविधा आम्ही पुरवल्या. परंतु या पतसंस्थेत काम करणारे कर्मचारी आणि संस्थेचे भागधारक देवदासींच्या समाजातलेच असले पाहिजेत अशी अट आम्ही त्यांना घातली. त्या पतसंस्थेत देवदासींनी आर्थिक गुंतवणूक केली. त्यावर त्यांना नियमित व्याज मिळू लागलं आणि कमी दराने कर्जेही उपलब्ध होऊ लागली. पतसंस्थेला जो काही नफा होईल त्याची सर्व भागधारकांमध्ये समसमान वाटणी होई. काही दिवसांतच बँकेची चांगली भरभराट झाली. काही देवदासींची बँकेच्या संचालक मंडळावरही नियुक्ती झाली. आता ती संस्था त्या स्वतः चालवू लागल्या. केवळ 3 वर्षांच्या आत बँकेकडे डिपॉझिट्सच्या स्वरूपात 80 लाख रुपये जमले. पूर्वी देवदासी असलेल्या स्त्रियांना या बँकेत नोकरी देण्यात आली. परंतु या उपक्रमाचं सर्वांत मोठं यश म्हणजे सुमारे 3000 देवदासी शरीर विक्रयाच्या व्यवसायातून बाहेर पडल्या. बँकेच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यापूर्वी काही दिवस मला बँकेचं पत्र आलं. आमच्या पतसंस्थेला 3 वर्ष पुरी होत आहेत. हे सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आता या पतसंस्थेची आर्थिक स्थिती मजबूत असून आमच्यापैकी कुणीही देवदासी परंपरेमध्ये अडकलेली नाही. आम्ही त्या व्यवसायाद्वारा काहीही अर्थार्जन करत नाही. आमच्यापैकी प्रत्येकीनं 100 रुपये दिले असून आम्ही या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी 3 लाख रुपये जमविले आहेत. आम्ही या सोहळ्यासाठी सभागृह घेतलं असून स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. अक्का, या सोहळ्यासाठी तुम्ही उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आमच्या या सोहळ्याला तुम्हाला प्रमुख पाहुण्या म्हणून आम्ही निमंत्रण देत आहोत. तुम्ही आमच्यासाठी शेकडो वेळा स्वखर्चाने इकडे आलात. आमच्यासारख्या अनोळखी स्त्रियांसाठी तुम्ही इतकी पदरमोड केलीत. आता यावेळेस आम्ही एका हॉटेलात तुमच्या निवासाची व्यवस्था करीत आहोत. तसेच तुमच्या जाण्यायेण्याच्या एअर कंडिशन्ड व्होल्वो बसच्या
तिकिटाचीही व्यवस्था करीत आहोत. आम्ही आमचे पैसे कायदेशीर मार्गानं सन्मानपूर्वक मिळवलेले आहेत. तेव्हा तुम्ही आमची ही विनंती नक्कीच मान्य कराल अशी आशा आहे. ते पत्र वाचून माझे डोळे भरून आले. 17 वर्षांपूर्वी मला चपलांचा प्रसाद मिळाला होता आणि आज याच स्त्रिया स्वखर्चाने मला बोलवत होत्या. त्यांच्या दृष्टीनं एअर कंडिशन्ड व्होल्वो बसचा खर्च करणं ही खूपच मोठी गोष्ट होती. मी त्या समारंभाला स्वतःच्या खर्चानं उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या वेळी तिथे कोणतेही पुढारी किंवा राजकीय नेते उपस्थित नव्हते. हारतुरेसुद्धा नव्हते. मोठमोठी भाषणं नव्हती. तो समारंभ खूप साधा होता. सुरुवातीला देवदासींपैकीच कुणीतरी लिहिलेलं एक गाणं सादर करण्यात आलं. त्यातून एका देवदासीच्या जीवनातील व्यथा मांडण्यात आल्या होत्या. त्यानंतर एका गटानं पुढे होऊन देवदासीच्या व्यवसायातून मुक्त होण्याच्या प्रवासातले आपले अनुभव कथन केले. या देवदासीपैकी अनेकांची मुलं शिकून मोठी होऊन आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली होती. त्यात डॉक्टर्स, नर्सेस, वकील, कारकून, सरकारी नोकर, शिक्षक, रेल्वे कर्मचारी, बँक अधिकारी असे सगळे होते. त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या शिक्षणाला सहाय्य केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. त्यानंतर मी बोलायला उठून उभी राहिले. मी उभी राहिले खरी, पण माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. मला काय बोलावं तेच सुचेना. अचानक मला माझ्या वडिलांचे शब्द आठवले. तू सुरुवातीला फक्त 10 देवदासींची देहविक्रयाच्या व्यवसायातून सुटका करण्याचं लक्ष ठेवून त्यांना त्यासाठी लागेल ती मदत कर. हे जर तुला जमलं तर माझ्या मुलीनं 10 स्त्रियांना वेश्या व्यवसायापासून मुक्त करून त्यांना स्वतःच्या पायांवर उभं राहून स्वतंत्रपणे शिकायला, जगायला शिकवलं. या विचारानं मला खूप अभिमान वाटेल. खरं तर मला व्यासपीठावर उभं राहून उत्स्फूर्तपणे बोलताना कधीच अडचण येत नाही. पण त्या दिवशी मी फार भावनाविवश झाले होते. घशात आवंढा अडकत होता. बोलायला कुठून आणि कशी सुरुवात करावी तेच सुचत नव्हतं. माझ्या मनात आलं, जेव्हा कधी माझी आणि देवाची भेट होईल तेव्हा मी त्यांच्यासमोर ताठ मानेनं उभी राहून अभिमानानं त्याला सांगेन, बाबा रे, तू मला आयुष्यात खूप भरभरून दिलंस, पण मीही त्या ऋणाची अंशतः तरी परतफेड करू शकले. मी तुझ्या 3000 लेकरांची माझ्या परीने सेवा केली. त्यांची देवदासीसारख्या निंद्य घृणास्पद परंपरेतून मुक्तता केली. तुझी मुलं म्हणजे तुझी फुलं. मी तुझी ही फुलं तुलाच परत करत आहे. त्यानंतर माझं लक्ष माझ्यासमोर बसलेल्या स्त्रियांकडे गेलं. माझं भाषण ऐकायला त्या जीवाचा कान करून बसल्या होत्या. प्रेक्षकांमध्येच अभयसुद्धा होता. या स्त्रियांनी आमच्या स्वागतासाठी हे एवढं काय काय केलं होतं ते पाहून तो सुद्धा भारावून गेला होता. मी 6 वर्षांची असताना माझ्या आजोबांनी मला एक श्लोक शिकवला होता. त्याचा अर्थ साधारणपणे असा होता, हे परमेश्वरा, मला कोणतंही राज्य नको, साम्राज्य नको, मला पुनर्जन्म नको, सुवर्णपात्र नकोत किंवा स्वर्गप्राप्तीसुद्धा नको. मला तुझ्याकडून काहीच नको. हे ईश्वरा, तुला जर मला काही द्यायचंच असेल तर मला मृदू हृदय आणि कठीण हात दे, म्हणजे मी इतरांचे अश्रू पुसू शकेन. माझ्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांना मी तो श्लोक म्हणून दाखविला. मी जेव्हा माझ्या खुर्चीत परत बसले तेव्हा त्या क्षणी त्या स्त्रियांच्या मनात काय चाललं होतं ते कळायला काहीच मार्ग नव्हता. इतक्यात एक वृद्ध देवदासी व्यासपीठावर येऊन उभी राहिली.
ती म्हणाली, आज आम्हाला आमच्या अक्काला एक खास भेट द्यायची आहे. ही एक भरतकाम केलेली गोधडी आहे. आमच्यातल्या प्रत्येकीने यावर थोडी थोडी कलाकुसर केलेली आहे. हे सगळे मिळून 3000 टाके आहेत. ही गोधडी आणि त्यावरची ही नक्षी कदाचित फार सुंदर नसेलही, पण त्यामध्ये आमच्यापैकी प्रत्येकीचा हात लागलेला आहे. आम्ही सर्वजणी त्या गोधडीच्या नक्षीत सामावलेल्या आहोत. एवढं बोलून तिनं माझ्याकडे रोखून पाहिलं. ही आमच्या हृदयाकडून तुमच्या हृदयाला भेट. हे पांघरून तुम्हाला उन्हाळ्यात शीतलता आणि हिवाळ्यात ऊब देईल. आमची माया यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या संकटकाळी तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आता आम्हाला तुमची साथ सोडायची नाही. मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे. तर मित्रांनो, हृदयाला स्पर्श करून टाकणारी ही कथा. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच दर्जेदार कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.